ओव्हर या ठिकाणी सुरू होते. तुषार चौधरी बॉलिंग मार्कवरती, करण बुजड आणि किरण बारात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आझाद विरुद्ध ऐमावली नागले असा मॅच. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज वाचलाय. टेक द कॅच, विन द मॅच. काय जबरदस्त या ठिकाणी झेल होता. कारण पहिल्या चेंडूवरती संधी मिळालेली आहे, ते म्हणजे किरण याला हलक्या हाताने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं. दुसऱ्या चेंडूवरती आपण जर बघितलं तर एक धाव नक्कीच मिळाले. त्या चेंडूवरती सुद्धा मात्र एक संधी होती मोठा फलंदाज बाद करण्याची किरण बारात सारखा, आणि करण बुजड हा एक नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी एक धाव घेतोय. किरण खेळण्याचा प्रयत्न कर. हा इथे मात्र चांगल्या पद्धतीनं जाळं रचलं होतं. जाळ्यामध्ये मोठा मासा गळायला लागलाय, मोठा मासा फसला गेलाय, तो म्हणजेच किरण बारात बाद झालेत. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय नगरसेविका चषक 2026 हे आयोजन. नगरसेविका चषक 2026 हे देखणं आयोजन आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट मरदेव राजावळी बी संघाने आयोजित केली, आणि हा फटका आपण पाहतो नव्यानं आलेल्या फलंदाजाने वाडिश गली क्षेत्रामधनं नक्कीच चांगला एरिया चूज केलाय, आणि त्या एरियामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू चाललाय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय की नक्कीच नकुल याला जर बघितलं तर चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तो फेमस आहे. मात्र सध्या बघा ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी परफेक्ट खेळला गेलाय. मात्र शतरक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलले नाही, फेकेल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते. तुषार याची ही गोलंदाजी थोडासा शॉर्ट लेन डिलिव्हरी केली होती आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढा चांगला नव्हता. मात्र एक धाव मात्र मिळालेली आहे. एका धावेला धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. एकूण कितीचं लक्ष आहे, कितीचं टार्गेट आहे? नाही, मला वाटतं पहिली इनिंग सुरू आहे. मला वाटलं दुसऱ्या इनिंगला बसलोय, थोडासा डिफोकस झालोय मी सुद्धा. तर पहिली इनिंग सुरू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, टायमिंग झालाय का नाही, मात्र शतरक्षक होता त्या ठिकाणी फ्लाय स्लिपमध्ये, तिथपर्यंत गेला, चेंडूला आणलं आणि या ठिकाणी वाईडच्या रूपानं धाव, वाईड प्लस 22 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. प्रत्येक संघ या ठिकाणी उपस्थित होते, प्रत्येकाचे खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीचं सत्र आहे या मॅचचं. 3 गटामध्ये आपण ही स्पर्धा खेळवतोय. हवेमध्ये खेळला जातोय, चेंडूला क्षेत्ररक्षक या ठिकाणी जाईल चेंडूपर्यंत आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच कुठला फलंदाज बाद झाला? नकुल मानकर. थँक्यू डीजे. नागल्या संघाला विनंती असेल जास्त वेळ न घेता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की काल भरपूर वेळ झाला होता. काल जवळजवळ सकाळचे 6 वाजायला आले होते आणि सकाळच्या टायमाला थोडासा पावसाने सुद्धा सुरुवात केली होती आणि त्यामुळं आपण आज घाई करण्याची विनंती करतोय. आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आणि प्रमुख
सौजन्याने ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून. तसेच देवेंद्र वासुदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून, जे राजावळीचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. ते म्हणजेच रुपये रोख रक्कम 51,000 रुपयाची भरीव देणगी ही लाभलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय आपल्याला जे टी शर्ट्स आलेले आहेत प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी, ते मोहनदादा म्हस्के यांच्या माध्यमातून आले. ते सुद्धा वाघरालपाडा परिसरातील बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. तर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप स्वागत. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय की नक्कीच एक चांगला चेंडू गणला जाईल पंचांच्या नजरेमध्ये. आपण पाहू शकतो निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 9 धावा धावफलकावरती. पहिली इनिंग सुरू आहे आणि पहिल्या इनिंगचं दुसरं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. गोलंदाजीवरती आलाय तो म्हणजेच भूमित दुमाडा. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. लेंथ आणि लाईन अतिशय चांगली ठेवलेली आहे आणि जेव्हा तुमची लेंथ आणि लाईन गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट असते तेव्हा नक्कीच गोलंदाजी सुद्धा चांगली होत असते. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं सहकार्य लाभलं ते काही मान्यवर या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत आणि त्यामध्ये पहिलं नाव जे आपण वाचलं, त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या तसेच 5व्या क्रमांकाशी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज लागल्यात त्या ट्रॉफीसुद्धा देणारे देणगीदार या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचेसुद्धा खूप खूप स्वागत आहे. वाईडसाठी DRS बॅटरने घेतलेला आहे, एकच DRS मिळतो आहे. तर थर्ड अंपायर आमचे त्या ठिकाणी आहेत जयेंद्र बागे. तर आपण जाऊया पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5व्या क्रमांकाचं जे ट्रॉफीज आपल्याला लाभलेले आहेत ते सन्मान्य श्री रंगनाथजी काशीनाथ वर्गना आणि किशोरजी काशीनाथ वर्गना दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत स्वर्गवासी राधाबाई काशीनाथ वर्गना यांच्या स्मरणार्थ. तर पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने या चेंडूला जज केलं जाईल. पंच आहेतच. ऑनफिल्ड अंपायर निर्णय आपण जर बघितला तर फेअर डिलिव्हरी आहे, मात्र थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय पाहणं गरजेचं आहे. वाईड बॉल. तिसऱ्या अंपायरचा जो निर्णय आला आहे तो नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे वारंवार रिप्ले बघून आला, मात्र मिली सेकंडमध्ये ऑनफिल्ड अंपायरला निर्णय द्यायचा असतो. त्यामुळे आपण जर बघितलं तर नक्कीच इथे फेअर डिलिव्हरीचा निर्णय हा बदलला जातो आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून. अर्थातच आपल्याकडे ती व्यवस्था आहे रिप्लेची. या ठिकाणी रिव्हर्स खेळायचा होता चेंडूला. फलंदाज त्या ठिकाणी इथे चांगल्या पद्धतीने खेळू शकलेला नाही, मात्र शतरक्षक सज्ज झाला आहे. एकच धाव मिळेल, एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 11 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 2 फलंदाज आहेत, एक करण भुजडा आहे आणि दुसरा आहे विशाल घरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपण पाहतोय. विशाल आता मात्र विशाल याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. पंच सांगतात की हा चेंडू वाईट बॉल आहे. या वाईटना धावफलक आपण पाहू शकतात पुढे सरकल्या गेल्या, धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12 धावा धावफलकावरती लागताना दिसतात. पूर्णपणे जखडून ठेवलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. नागला संघाच्या माध्यमातून आझाद संघाला ऑनसाईडच्या दिशेनं इथे थोडंसं नक्कीच तारांबळ उडाली होती, थोडंसं गोंधळ झाला होता, मात्र सरते शेवटी काही क्षणामध्येच लगेच रिव्हर्स गेअर या ठिकाणी टाकला होता नॉस्टगेंटचा फलंदाजाने. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये फलंदाज करण. राईट मोर द विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाही. याचाच अर्थ आपण जर बघितलं तर फलंदाजांना इथे धावा बनवण्यासाठी कठीणाई निर्माण होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचे चेंडू किती टाकून झाले तर 5 चेंडू या ठिकाणी टाकून झालेत. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. ऑप्शन आणि ऑप्शनच्या आसपास गोलंदाजीला या ठिकाणी सुरुवात केली, तिथेच फिनिश केलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. बघा ज्यावेळेस आपण पाहतोय की ते सुरुवात झाली होती, किरण याचा एक झेल सुटला होता, त्यानंतर मात्र किरणाला जास्त जीवदान न देता लगेच तिसऱ्या चेंडूवरती बाद केलं गेलं होतं. आणि आपण पाहतोय की या मैदानामध्ये जी स्पर्धा सुरू आहे ते मैदान एक उत्कृष्ट असं मैदान गणलं जातं. आपल्याला बघायला मिळतंय की या मैदानाने भरपूर टुर्नामेंटना साक्ष दिलेली आहे. गंगाधर अप्पा मालजी भोईर मैदान टिवरी आणि या टिवरीच्या मैदानावरती राजावळीची स्पर्धा मरुदेव स्पोर्ट्स राजावळी बी या संघाने आयोजित केलेली हे नगरसेविका चषक 2026चं आयोजन. त्या आयोजनासाठी आदरणीय सन्मान्य श्री
सुवर्ण अजित पाटील नगरसेविका महिला बाल कल्याण विभाग उपसभापती यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलं गेलं आहे. तसेच श्री अमित वासुदेव पाटील समाजसेवक दादांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य लाभलं. दरम्यान हा झेल आलाय फलंदाज बाद, तो म्हणजेच कुठला फलंदाज बाद झाला तर आय थिंक करण बुजड हा बाद झालेला आहे. अजून एक धक्का बसला जातोय. बघा पहिली इनिंग सुरू आहे, पहिल्या इनिंगमध्ये किमान 50 धावा होणं गरजेचं आहे. किमान 50 मी म्हणतोय कारण की इथे सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा येताना दिसत नाही, मात्र शेवटच्या षटकांमध्ये धावा येतात कारण की चेंडू थोडासा आपण जर बघितलं तर घासल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने चेंडू हा मार्गक्रमण करताना दिसतोय. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब आपल्या बहुजन विकास आघाडी कामन देवदल परिसरातील उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आणि देवदलचे माजी सरपंच यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी रुपये रोख रक्कम भरीव देणगी 10,000 रुपये लाभल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नक्कीच त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करावा. कारण आपण पाहतोय दादांच्या विषयी बोलायचं झालं तर नक्कीच कुठे मॅच असेल किंवा इतर कार्यक्रम असेल सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नेहमी ते पुढे असतात आणि आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून चांगलं समाजकार्यसुद्धा घडत असतं. दरम्यान ऑन साईडच्या दिशेने खेळला जातोय हा चेंडू. धावफलक कुठपर्यंत या चेंडूवरती नेऊन ठेवला जाईल तर एक धाव फक्त मिळाली. एका धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 14 धावा. कमलाकरजी जाधव साहेबांविषयी बोलायचं झालं तर नक्कीच त्यांनी आता शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा नक्कीच आपले हात या ठिकाणी पुढे केलेले आहेत बाबा स्कूलच्या नावानं. दरम्यान हा हवेमध्ये चेंडू आहे आणि झेल सुटला आहे. झेल सुटलेला आहे, जीवदान दिलेलं आहे. एक धाव सुद्धा मिळाली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. कमलाकर जाधव साहेबांविषयी बोलायचं झालं तर नक्कीच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आता या ठिकाणी नक्कीच आपले हात पुढे केलेत आणि एक जबरदस्त कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. आपल्या समाजामधील असतील किंवा इतर गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या बाबा स्कूल या शाळेतून किंवा विद्यालयातून अतिशय चांगलं शिक्षणसुद्धा देण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. त्याबद्दल दादांना त्या वाटचालीसाठी या मरुदेवी राजावळे बी संघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा असतील. आपण पाहतोय त्या परिसरामध्ये मला वाटतं आपल्या स्थानिक माणसाने उघडलेली ती पहिली शाळा असेल आणि नक्कीच अभिमान वाटतो आणि तो माणूस आपल्या समाजातील आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही आहे, प्रेक्षक आहे. मात्र प्रेक्षकांना विनंती असेल की जर षटकाराचा झेल घेतला तर नौशादादा पागे यांच्या माध्यमातून त्या झेलसाठी तुम्हाला 100 रुपये दिले जातात. दरम्यान या षटकाराशी धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 21 धावा. आपण पाहतोय आपल्या या परिसरातील आदिवासी असेल आगरी असेल प्रत्येक जण आपण एकोप्यानं राहत असतो आणि त्या एकोप्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला टिवरी गावामध्ये हे मैदान उपलब्ध करून दिलंय. त्याच्यासाठी भोईर परिवार याचे खास आपण आभार मानायला हवेत. या इकडचे ग्रामस्थ यांचे खास करून आभार मानायला हवेत. त्यांचे सुद्धा नक्कीच मनापासून आभार आपण मानूया. दरम्यान हा चेंडू खेळला जातो कावकर्ण क्षेत्रामध्ये, चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. ग्रामस्थ राजावळी असतील प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सहकार्य करतोय किंवा मग इतर मान्यवर सुद्धा मोलाचं सहकार्य करतात. तसेच आपण पाहतोय मोहनदादा मस्के यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट सुद्धा उपलब्ध करून दिले. दरम्यान हा चेंडू आलाय, 1 बाउन्सला जाईल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल कारण की बाउन्स जो आहे तो बाउन्स फार महत्त्वाचा आहे आणि हा बाउन्सच चकवतं क्षेत्ररक्षकाला. या चौकारांशी धावफलक पुढे सरकला गेला 26 या धावसंख्येवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 26 अशी धावसंख्या आहे. ती म्हणजेच आझाद वसई या संघाची शेवटचं षटक. पाहतोय कुठला गोलंदाज येईल पाहणं गरजेचं आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल आणि कोणाला ती जिम्मेदारी स्लॉग ओव्हरची दिली जाईल. शेवटचा षटक टाकण्यासाठी नक्कीच आपण जर बघितलं परवाच्या दिवसामध्ये भावेश पागी, कालच्या दिवसामध्ये आरंभ कोम यांनी चांगलं काम केलंय. मात्र आज कुठला खेळाडू या नागले संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक टाकण्यासाठी चांगलं कार्य करेल पाहणं गरजेचं आहे. कुणाल आलाय, कुणाल दुमाडा हा खेळाडू आई माऊली नागले संघाच्या माध्यमातून गोलंदाजीला. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य अजितजी वासुदेव पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलाय. दरम्यान हा चेंडू हो क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद, सुंदर झेल टिपलाय. थोडंसं आपण पाहिलं की मागे जात असताना मात्र अर्ध्या फुटाचं अंतर राहिलं
आणि एवढा मोठा गॅप या ठिकाणी नक्कीच बघायला मिळाला. मात्र कम नशिबी ठरला फलंदाज जो बाद होतोय निशांत घरत. या ठिकाणी मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये जे फलंदाज आपल्याला बघायला मिळाले की ज्यांनी व्ही शेपमध्ये खेळलाय त्यांना सध्या तरी आपण पाहतोय की इथे आपला विकेट हा गमावावा लागलाय. आईमाऊली नागले संघांचा विचार केला तर एक जबरदस्त संघ आहे, अनुभवी संघ आहे. त्याच्यामध्ये कुंदन असेल किंवा तुषार असेल आणि इतर खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. यशांच्या मागे महेश जाधव असेल, एक जबरदस्त तिकडी बघायला मिळते. त्यांच्या जोडीला हे सर्व खेळाडू चांगलं काम करताना बघायला मिळतात. धावसंख्या कायम आतापर्यंत 26 धावांवरती थांबलेली आहे. 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. राऊंड द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू खाली राहिला होता आणि मन बाउन्स बघायला मिळाला आणि या आणि मन बाउन्सनं धाव फलकाला थोडंसं थांबवलं गेलेलं आहे. धावसंख्या थांबलेली आहे. एक विकेट या षटकामध्ये आल्याच्या नंतर सामना सुरू आहे आईमाऊली नागले विरुद्ध आझाद वसई या दोन संघादरम्यान. ऑन साइडला खेळाय, चांगला टायमिंग झालाय, चेंडू चाललाय वाईड कॉर्नर क्षेत्राच्या वरन 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. पुढचा चेंडू घेऊन चाललाय कुणाल. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय चेंडूला आणि चेंडू चाललाय डीप फाईन लेग क्षेत्राच्या बाजूनं. किती धावा मिळतील तर धावा मिळतील त्या पूर्णपणे 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. हे षटक समाप्त झाल्याच्या नंतर आपण कौशल्याला मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. 7 चेंडूमध्ये 18 धावा मला वाटते त्याने बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला जे स्पॉन्सरशिप लाभलेली आहे नौशादादा पागे यांच्या माध्यमातून ट्रॉफी झाल्यात. आयोजक मंडळ जे आहे मरुदेवी राजवळे यांच्या माध्यमातून मेडल आलेले आहेत आणि मोहन तात्याबा मस्के अध्यक्ष बहुजन विकास आघाडी वागरालपाडा यांच्या माध्यमातून सुंदर असे टी शर्ट्स या ठिकाणी आलेले आहेत. तर या तिन्ही गोष्टी देऊन आपण कौशल याचा सन्मान करणार आहोत. सरळ चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या वरन. येथे मात्र किशोर गांगुर्डे 100 रुपयाचे मानकरी ठरलेत. नौशादादा पागे यांच्या माध्यमातून हा आलाय षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच हे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवू मात्र त्या अगोदर षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी बघायला मिळाली. धावसंख्या पुढे सरकली 44 धावा, 44 रन ऑन दी स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू अजून एक मोठा फटका आलाय आणि अजून एक षटकार आलाय. लगातार 4 षटकार. बॅटर आहे निखिल बुजड्याच्या बॅट मधनं आलेले हे 4 षटकार. धावसंख्या पुढे सरकली गेली ती म्हणजे 50. 51 धावांचं लक्ष. आपण जाऊया या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिथे आमंत्रित करूया आमचे सन्मान्य मान्यवर आणि त्याच्या जोडीला जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे त्यांना सुद्धा. तो पण ऐकूया एक सुंदर असं गीत. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय मी विनंती करतोय आमचे सन्मान्य दोन्ही मान्यवर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांना घेऊन जावं. किशोर गंगुर्डे यांना विनंती करेन, कमलाकरजी जाधव साहेब तसेच मोहनदादा मस्के या दोन आमच्या मान्यवरांना विनंती करतोय. मोहनदादा आपण सुद्धा या आणि या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. आदरणीय सन्मान्य नूतन शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा खूप खूप स्वागत आहे आपलं. मला वाटतं या ठिकाणी आपण जर बघितलं तर टिवरी गावचे उपसरपंच आहेत आणि सन्मान्य दादा या ठिकाणी नेहमी वेळ हा देत असतात. दररोज आपल्याला टिवरी गावचे उपसरपंच
नूतन षटपाट आदरणीय सन्मान्य कमलाकरजी जाधव साहेब आणि मोहनदादा मस्के यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय की कौशलमध्ये मान्यवरांच्या मध्ये या साईडला ओके. तर मोहनदादा मस्के यांच्या माध्यमातून आलेला टी शर्ट, त्यानंतर नौशादादा पागी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आणि आयोजकांच्या माध्यमातून मेडल. तर मान्यवरांच्या खूप खूप आभार. तर या ठिकाणी आपण मॅच सुरू करूया. पंचा मॅच सुरू ठेवायचा, जरी भाषण चालू असलं तर सुद्धा मॅच सुरू ठेवायचं. एक कॅमेरा आपला या ठिकाणी आहे, एक कॅमेरा मंचावरती असेल. त्यानंतर आपण पाहतोय किती आपण जाणार आहोत सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेबांच्या बाजूनं. मी विनंती करतो या स्पर्धेविषयी 2 शब्द दादा आपण व्यक्त करावे अशी विनंती असेल. मी वर जाऊन बोलतोय. आदिवासी वसई एकता या माध्यमातून या परिसरात आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब नगरसेविका चषक रणजी स्पर्धा 2026. मला बरं वाटलं की पहिल्यांदा ही स्पर्धा होत आहे आणि या स्पर्धेसाठी मान्यवर आहेत बहुजन विकास आघाडीचे सर्व उपसरपंच नूतनदादा, तसेच मोहन आई आणि पूर्ण कमिटी, आई मरुदेवी या स्पोर्ट्स राजावली पूर्ण कमिटी. मला अभिमान वाटतं की आदिवासी समाजामध्ये या नाईट मॅचचं या परिसरात पहिल्यांदाच कुठेतरी असे सामने बघायला भेटतात, याचा खरोखर अभिमान वाटतो की. आणि त्या मॅचला ज्यांनी आपल्या पद्धतीने जे सहकार्य केलं, कोणी पैशाच्या रूपात केलं, कोणी लाईटच्या रूपात केलं, कोणी टी शर्टच्या रूपात केलं, कोणी बॉलच्या रूपात केलं, त्यांचंही अभिनंदन करतो. कारण एका दुटक्याचं काम नसतं, तर सर्वजण ह्याला हातभार दिला तर ह्या मॅचेस किंवा कुठलाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा होतो. आणि नाईट मॅच खेळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, कारण खूप खर्चिक बाजू आहे. कारण आम्ही नाईट मॅच आमच्या कामांमध्ये खेळवतो, पण ते ओपन खेळवतो, त्यांना बक्षिसं खूप असतात, त्यांना डोनर्स खूप असतात. पण तसं बघलं तर आदिवासी समाजाला डोनर्स देणारे हे लोक फार कमी आहेत. त्याच्यातले मोजकेच काही लोक आहेत, त्याच्यातला एक मी आहे. कारण सांगायला मला अभिमान वाटतो की प्रत्येक समाजाचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. तसंच तुम्ही आज वसई तालुका अधिवेशनच्या जवळजवळ 100च्या वर टीम्स आहेत आणि 100च्या वर टीम असून या तुम्ही खेळवतात आणि शिस्तबद्ध खेळवतात, याच्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो. कारण शिस्त ही क्रिकेटमध्ये शिस्त नसेल तर काही नसेल, कारण एवढ्या टीम खेळवायच्या आहेत, मला 5 दिवसात तुमच्या बऱ्याच टीम खेळवायच्या आहेत आणि ते पूर्णपणे तुम्ही खेळवतात. तुमचं अभिनंदन करतो. आणि बाकीचे आज उद्याला मला येता येणार नाही, त्याबद्दल आजच मी माफी मागतो, कारण थोडंसं लग्नाच्या कार्यक्रमामध्ये जायचं आहे, त्यामुळे मी नसेन, कदाचित असेन, पण मी तुम्हाला आताच शुभेच्छा देतो. ज्या काय मॅच होतील, विजेते होतील, फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, त्यांच्या बक्षिसासाठी मी उपस्थित असेल तर नक्की 2 शब्द बोलून पुन्हा पण त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि ज्या टीम काही हरलेल्या आहेत त्या टीमलाही शुभेच्छा देतो का पुन्हा तुमचं प्रदर्शन कसं चांगलं होईल याच्याकडे लक्ष द्या. आणि आज तुम्ही ज्या खेळता, आज मी बघितले 4 शक्य मारले आणि उत्कृष्ट, मला वाटतं का या ग्राउंडवर उत्कृष्ट शक्य असे मारले. आणि तुम्ही पुढे काही गरज लागली तर कमलाकर जाधवला आठवण करा, मी नक्की तुमच्या पाठीशी असेन. कारण अंडरम आणि ओव्हरम या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण याच्याने व्यायामही होत असतं. कुठे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर कमलाकर जाधव नक्कीच तुमच्या पाठीशी असेल. काही रूपाने मी मदत करेन, फुलाची पाकळी देईन, पण आदिवासी क्रिकेट हा सुधरत चाललेला आहे, याच्यापेक्षा सुधरवू द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली यांनाही शुभेच्छा देतो, पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. मला इथे बोलवलात
मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, मला मान दिला, शाल फूल हार दिले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. थँक्यू दादा. नक्कीच आपण पाहतोय की बघा उघडपणे दादांनी सांगितले की काहीही कधीही सार्वजनिक कार्यासाठी आपण पाहतोय की गरज लागली तर नक्कीच दादांचं खुलं आमंत्रण आहे. मात्र नेहमी नक्कीच आपण पाहतोय की भरपूर जणांना अनुभव येतोय दादांच्या विषयी की क्रिकेटसाठी प्रत्येक जण प्रत्येक आयोजकांच्या पाठीवरती हात त्यांचा नेहमी असतोच. त्यांच्या परीने ते प्रत्येकाला सहकार्य हे करत असतात. विशाल होता तिकडे. एक जबरदस्त क्रिकेटर मी म्हणेन आझाद वसई संघाने कात टाकली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. या संघामध्ये जर दर्शन अगोदर आपण बघितलं किशोर असेल, त्यानंतर चेतन असेल, त्यानंतर अमोल असेल किंवा मग त्याचे इतर सहकारी असतील, असे काही जुने जाणते प्लेयर आपल्याला बघायला मिळायचे. मात्र आत्ता किरण आणि अमोल याला आज मी पाहिलंय. या व्यतिरिक्त जुने खेळाडू मला बघायला मिळाले नाही आहेत सध्या तरी. दरम्यान एक धाव मिळाली जाते, एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय. तो म्हणजेच 4 या धावसंख्येवरती इतक्या धुक्यानं जास्त फरक पडणार नाहीये. इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठे फटके मारावे लागणार आहेत आणि जर मोठे फटके मारले तरच एक चांगली धावसंख्या या ठिकाणी चेज होऊ शकते. कारण की 51चं जर टार्गेट आहे ते टार्गेट जर चेस करायचं असेल, जसं म्हटलं जातं ना की लांबचा पल्ला असेल तुम्हाला तर विमानाने प्रवास करावा लागतो. आपली बुलेट ट्रेन जेव्हा चालू होईल तेव्हा होईल, मात्र सध्या विमानाचा प्रवास तुमच्याकडे नक्कीच आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, किरण बारात्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि ज्याच्यावरती जास्त अपेक्षा होती कुंदन 5 मारे, हा फलंदाज बाद झालाय. थँक्यू डीजे. आदरणीय सन्मान्य जितेंद्र कृष्णा माळी, सन्मान्य श्री कृष्ण पांडुरंग माळी साहेबांचे सुपुत्र यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. टायगर स्पोर्ट बिबिपाडा संघाच्या माध्यमातून ते खेळत असतात. आपण पाहतोय माजी जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्ण पांडुरंग माळी साहेबांचे ते सुपुत्र आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि मारुदेव स्पोर्ट्स राजावली ब याच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 4. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
अहो हो, काय घडते काय घडते तर एक विकेट अजून मिळालाय आणि आता मात्र जो फलंदाज बाद झालाय तो कुठला फलंदाज बाद झालाय तर आय थिंक या ठिकाणी जो नव्यानं आला होता कुणाल. थँक्यू डीजे. चला आपण थोडंसं क्विक खेळतोय. मॅच समाप्त झाली की लगेच आपण पाहणार आहोत तिसऱ्या मॅचला सुरुवात होताना दिसेल. दरम्यान सूरज इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. महेश याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. महेश जाधव याला जर आपण पाहिलं तर नक्कीच त्याच्याकडे सुद्धा चांगले फटके आहेत. मात्र इथे फटके मारावे लागतील. कुंदन बाद झाला, तुषार बाद झाला आणि बाद झालेल्या फलंदाजांमध्ये आपण जर बघितलं तर यज्ञेश सुद्धा आहे. आदरणीय सन्मान्य वैशाली वासुदेव नानकर आडणे वाताने विद्यमान सरपंच मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय. दरम्यान बाउंड्री आलेली आहे. आदरणीय सन्मान्य आडणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मॅडम वैशाली वासुदेव नानकर मॅडमना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. आडणे गावाचे प्रथम नागरिक वैशालीताई आपलं खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांचं सुद्धा या टिवरी गावामध्ये स्वागत आहे आणि मरुदेवी राजावळी या संघाच्या आयोजनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीनं इथे मान्यवरांची मांदियाळी लागलेली आहे. आयोजकांनीच नक्कीच थोडंसं आपण पाहतोय की थोडेसे आता सोपे वाढवावे लागतील. मला वाटते नवशा दादा सोपे वाढवावे लागतील. तर दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटक आपण पाहू शकतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना यानंतर 2 जिंकलेल्या सामन्या संघांचा मॅच आपण पाहणार आहोत. आणि आयोजकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय की इथे दरम्यान हा चेंडू खेळला जातोय. थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्रिश खिवरे आपण पाहतोय आणि दर्शन डबके यांना जर पाहिलं तर त्यांच्या परिसरातील खेळाडू आहेत. संपूर्ण नावं माहिती आहेत, कामगिरी सुद्धा माहिती आहे. दर्शन या खेळाडूविषयी नक्कीच भरपूर आपल्याला सांगतीलच येणाऱ्या काळामध्ये. दरम्यान हा चेंडू आपण जर बघितला 2 पायांच्या मधनं ट्रॅव्हल झालेला दिसत आहे आणि चेंडूने केलंय काम. इथे फोडलाय फलंदाजाला घाम. फलंदाज बाद महेश. थँक्यू डीजे. फार परिस्थिती बिकट झालेली आहे पाहतोय आपण. कारण ज्या पद्धतीने आता अपेक्षा होती नागले संघाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तुषार चौधरी असेल, त्यानंतर महेश जाधव असेल, त्यानंतर कुंदन पाचमारे असेल किंवा मग सूरज बीज आता आलाय. मात्र राहुल पाचमारे सुद्धा आता या ठिकाणी आलाय. मात्र धावसंख्या जी 51 धावा सर करायची होती त्याच्यासाठी थोडंसं कमी पडते. मात्र अजून सुद्धा काही संपलेलं नाही. मोठे फटके मारावे लागणार आहेत. मोठे फटके जे हवे ते लागत नाही आहेत कारण रस्ता कठीण झालाय. हवाई सफर करावी लागेल. कमी वेळ आहे आणि मार्ग जास्त लांबट आहे. याचा अर्थ हवाई सफर हा करावा लागणार आहे. एरोप्लेन उडवावे लागतील. हवाई सफरला प्राधान्य द्यावे लागेल. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. हा झालाय आणि तो झालाय फलंदाजाला या ठिकाणी बाद करण्यासाठी. यष्टांच्या मागे टिपलाय झेल. फलंदाज ठरलाय फेल आणि अजून एका गड्याचं झालंय पतन. धावसंख्या 10 असताना
बघा थोडेसे वन साइड गेम होतोय की काय असं वाटू लागलंय. या षटकाच्या चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेत, म्हणजे तिसऱ्या षटकाचा चौथा चेंडू पूर्ण झालाय आणि धावसंख्या आहे 10. अजून एकूण लक्ष जर आपण बघितलं टार्गेट जे आहे ते 51चं टार्गेट आहे. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय खाली क्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकेल. किती चेंडू किती धावांची गरज आहे, तर चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 40 धावा, थोडासा कठीण सामना या ठिकाणी झालाय, मात्र अशक्य म्हणू शकत नाहीये. हा चेंडू चाललाय वायडिश थर्ड मॅन क्षेत्राच्या बाजूनं, एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय ते 12 वरती. आता 39 धावांची गरज असेल, 6 चेंडू शिल्लक असेल. इथे मात्र एखादा चमत्कार नागले संघाला या सामन्यामधनं वाचवू शकतो. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या षटकामध्ये 22 धावा 2 वेळा झाल्यात, त्यामुळं तुम्ही इथे नाराज होऊन जमणार नाहीये. हे जे टिवरीचं मैदान आहे, या मैदानाची जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करण्याचं ठरवलं किंवा मग मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेण्यासाठी तुम्ही यशस्वी ठरलात तर मात्र 90 धावा या खेळपट्टीने काही संघांना दिलेल्या आहेत. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येक फटका ऑन साईडला खेळला जातोय. बघा ऑफ साईडचा चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेला आणि इथे 1 धाव मिळवली गेली. मात्र इतक्या दुःख्यानं मी म्हणेन आझाद वसई संघाला फरक पडणार नाहीये. आता 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडूमध्ये 38 धावांची गरज ही अजून सुद्धा असणार आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, थोडासा मागे पडला चेंडू, मात्र तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने फलंदाजाने खेळला. 1 धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 37 धावांची गरज अजून सुद्धा आहे. 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक असतील. 4 चेंडू 37 धावा, कठीण आव्हान झालंय, मात्र अशक्य नाहीये, कारण की क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही आहे. एखादा गोलंदाज जर दानशूर ठरला तर या सुद्धा धावा होऊ शकतात, हा सुद्धा रेकॉर्ड होऊ शकतो, मात्र गोलंदाजाने तेवढी दानशूरपणा दाखवायला हवी. या ठिकाणी या 2 धावा पूर्ण, या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 16 धावा धावफलकावरती. सामना एका बाजूने झुकलाय. पाहणं गरजेचं आहे. क्या बात आहे, आझाद वसई संघ जबरदस्त काम केलं जातं. जरी धावा गेल्या तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की आता स्टंप पाडून विकेट घेऊन पुन्हा एकदा वेळ खर्च करण्यापेक्षा लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू चाललाय 4 धावांसाठी. चौकार, या चौकाराशी धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. धावसंख्या 21 धावा. चला उमेश वर्गना यांना सुद्धा कॉल यायला लागले, आता थोडंसं बिझी झाले ते सुद्धा. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतात डीप स्क्वेअर लेगला गेलाय 6 धावांसाठी. मात्र या ठिकाणी मॅच जिंकलाय तो म्हणजेच आझाद वसई संघ. खूप खूप अभिनंदन. चला दोन्ही कर्णधार लगेच यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल? निखिल बुजड.